नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सुजले गाव येथील गायरान पट्टे अतिक्रमण धारकाच्या नावे करण्यात यावे यासाठी अतिक्रमण धारक आज 25 जानेवारी पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहे। मागल्या 45 वर्षापासून अतिक्रमण असून तसे पुरावे उपलब्ध आहे आणि ते शासनाकडे सादर करण्यात आल्यानंतरही न्याय न मिळाल्याने अतिक्रमण केलेले गायरान पट्टे नावावर करण्याच्या मागणीसाठी सुजले गाव येथील धारक आमरण उपोषणाला बसलेले आहे। मी माझं गायरान मी 78ला धरलो। मी त्या वयात 18 वर्षाचा होतो तेव्हापासून मी कास्ट करत आहे। तेव्हापासून सरकारने काही ध्यान दिलं नाही। पंचनामे केले, शेतपडी भेटली पण शेतपडी बंद झाली। योजना सगळ्या भेटावं म्हणून मी इथं उपोषणाला आले। 1978 पासून आम्ही जमिनीची कब्जा आहे। आमचे सगळं काही तयार असून पंचनामे असून आमच्या नावी जमीन 1978 पासून आमच्या नावी जमीन नाही। आम्हाला शेतपडी पण भेटत होती तरी पण बंद झाली। हे कशामुळे झाली काय झाली हे सुद्धा आम्हाला कळत नाही। आता आमची जमीन आमच्या एवढीच की विनंती आहे की एवढी जमीन आम्ही इतक्या वर्षापासून आमची तर सर्व्हिस संपायच आली, आमच्या पण लेकराची सुद्धा संपून जाईल असं वाटते आम्हाला। आमची जमीन आमच्या नावी करून द्यावा एवढी विनंती आहे आम्हाला। जर शेतकऱ्याचं जितके विनंत्या हे भेटतात इस्किम्या शासनाकडून तेवढी इस्किम्या आमच्या पसर पोहोचाव एवढीच विनंती आहे। याच्या पुढे जर काही भेटत नसतील तर पुढचा मार्ग शोधण्यात येईल आणि जरी शोधलं आत्महत्याच करायची वेळ येईल काय असं तुम्हाला मागणी आहे। हा जोडून विनंती आहे साहेब तुम्हाला, तहसीलदार साहेबाला हा जोडून विनंती आहे आमची। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।